हरे हरे राम कृष्ण हरे विठ्ठल
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे शरण शरण हनुमंता शरण हनुमंता शरण हनुमंता शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता माझ्या भावाला सुभता
गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार
काय भक्तीच्या त्या वाटा माझ दाबाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा तुका म्हणे रुद्र अंजनीचा सकुमार काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा महायोग पीठे तटे भीमरथ्य वरम प्रलिकाय दातु समागत तिष्ठं प्रमाणस्त कथं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति वन्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं नमो नारायणगिरि परब्रह्मस्वरूपम् ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शाम्भवी अमृतवेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अच्युतं केशव विष्णु हरि सत्यं जनार्दन हंस नारायणमष्टकं शुभं क्लेशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि पापनाशाय गोविन्द मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यमंत्र सत्य सत्यदेव निरंजन गुरुवाक्य सदा सत्य सत्य एक परम पद गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज मनोजैव मरुततुल्य वेगं जितेन्द्र बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजैवानारिवृत्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत सुन लो मेरे पुकार पवन
रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा. प्रस्तुत प्रसंगी आज मोठा पर्वकाळ वायुनंदन हनुमंतराय अनेक नावे पवनसूत आणि अशा हनुमंतरायाचा जन्मोत्सव महाराज भगवंताच्या आगमनात पर्वकाळी हनुमंतरायानं दुहेरी भूमिका करेली. हनुमंतराय भगवंत बी हनुमंतराय संत बी दोन्ही भूमिका पार पाडणारे हनुमंतराय. अशा भगवंताच्या आगमनात पर्वकाळ हनुमंत जयंती आणि म्हणून पहा रामनवमी आताच नुकतीच झाली. अशा भगवंताच्या आगमनात पर्वकाळ आणि ह्या पर्वकाळावर ही सेवा माझ्यासारख्या पामराकडं सुरेगावकर समस्त ग्रामस्थ त्याच्यामध्ये प्रामुख्याने आणि सुखदेव पाटील चव्हाण आणि म्हसुनळे अजून कोकाटे काय अंबादास भाऊ कोकाटे आणि यांच्या अशा यांनी सुंदर अशी पंगत करेल आणि फार सुंदर निवेदने आपले शेवी शिवगिरी महाराज परमपूज्य आणि काय महाराज साधूचं वास्तव्य सुरेगाव आम्ही पहिले पाहत होतो या वाटात जायचो ना मामाच्या मळ्यात. महाराज तीर्थ पर्व काळ अवघी पाया पे सकळ एका महात्म्याचं वास्तव्य भूमीला आणि ती भूमीच पावन होऊन जाते महात्म्याच्या वास्तव्यानं आणि तीर्थ इड येते. तीर्थ पर्व काळ सगळे अवघे साधूच्या दुसरीकडे पाहायचंच नाही. इकडं न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन फक्त साधू आणि अशा दिव्य साधू महात्म्याचे इड वास्तव्य आणि काय परिसर आहे महाराज. आल्या आल्या आता असं वाटलं स्वर्गात हे काय आपण बंटी महाराजला म्हटलं मी स्वर्गात आल्यावानी वाटत होते म्हणे महात्म्याचं वास्तव्य आणि खरंच महाराज पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ अशा महात्म्याचे काय पवित्रता आहे बरं. सतत नामस्मरण विधी आसन आरती आसन राष्ट्र संत जनार्दन स्वामींना किती साध्या भाषेचे केले आणि तेच भव्य दिव्य परंपरा हे महात्मे पाहना जाळोनी संसार बैसलो अंगणी ह्या जड जीवाचा उद्धार व्हायसाठी. पण जीवाला पुढे कळत महाराज जीवाला कळत नाही ना. हा तर सगळ्यात मोठा घोळे. हे कार्यक्रमाचं नियोजन काय साठी हे सगळे आता गावात सप्ताह झाला सुंदर अशा प्रकारचं मंदिर गावात झालं प्राण प्रतिष्ठा झाल्या सगळं झालं पण हे सगळा खटाठोप कशासाठी. पहिले मंदिर होते महाराज जीर्ण उद्धार म्हणून मंदिर असं सुंदर मंदिर झालं पण नेमकं याच्यातून घ्यायचं काय आपण. सगळा इतका मोठा खर्च आवड हवे चालू सगळं चालू. महाराज मतभेद मिटतो का तुमच्या गावचं नाही सांगत आम्ही प्रत्येक ठिकाणी हेची महाराज मतभेद मिटत नाही आणि मग परमार्थ करणारच भेद येणार न करणार याचं फार चांगलं महाराज. भजनेच जमत नाही बाकीचे खूप चांगलं अख्खं गाव एकत्र येत राहत भजनी येत नाही. चांगलं कोण आहे तुम्ही चांगला बारीक विचार करा. आपल्याला जनरल बोलणं चाललं आपल्याला काय कोणाला म्हणायला लागेल असं काही माहित नाही आम्हाला पण आम्ही दरवर्षी ते आम्हाला माहिती. भेद हा सामान्य जीवत नाही महाराज. काय करायचं हे पर्व काळ हे उत्सव कशासाठी महाराज. भेदा भेद ब्रह्मा मंगळ म्हणे विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म. हाय कधी ऐकायची तुम्ही भक्त भागवत कराल ते हित शुद्ध करा. अहो आपलं हित कसे ते हेच जीवाला कळा ना म्हणून ते साधू संत येत राहते. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जना उद्धारया
ह्या जड जीवाच्या उद्धारासाठी साधूच आगमन राहत. आता साधू येत राहते महाराज. का भगवंतच का नाही? भगवंताच्या कामात आणि संताच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये थोडा फरक आहे. भगवंताचं वेगळं काम आहे. जेव्हा लईच मोठं काम असलं तेव्हा तो बाबा येत राहतो घेऊन चक्र गदा, हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी, दुर्जनाचा संहार करतो आणि भक्ताला आपल्या पायापायी ठेवतो. पण संत भगवंताच्या पुढे एक पायरी महाराज. भगवंत मुक्ती देतो भक्ताला, पण मारून मुक्ती महाराज. मारून मुक्ती दिली ना, रावणाला मुक्ती दिली, रावणाला मुक्ती दिली. अशा बरेच त्या अवतारात, सगळ्याच अवतारात भगवंताचं कार्य ते दृष्टाचा संहार आणि भक्ताचा प्रतिपाळ, भक्ताचं रक्षण करीत राहतो. पण माझे संत तसे नाही. खट नट यावे शुद्ध भवने जावे, दौंडी पेशे भावे चोखा मेळा, दौंडी पेशे भावे चोखा मेळा. संतांचा असंही महाराज कोणाचा उद्धारच करतात जिवंतपणी बर का. पण संताईला मेलेवर मोक्ष मान्य नाही. न मरता लाहिजे रोकडा मोक्ष, हे संताईचं दुकान आहे. घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. आपला विषय चालू आता वाढवया सुख, भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. संत येईल तरी कुठून राहते महाराज? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीन जना. ब्रह्मा दिग्गजांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. महाराज भगवंताचं नाही, अशा संतांचं जरी नाव घेतलं ना, संतांचं, तरी पापाचा नाश होत राहतो. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. महाराज पण अरे असंही फुकट म्हणलं का गोड लागत नाही. सगळं आपला घोनाट आहे. एखादी गोष्ट फुकट म्हणलं तर ती गोड लागत नाही, आणि पैसे देऊन म्हणले ते जरा बरं वाटत राहत. कुठलं संतांकडे काही खर्च आहे का महाराज? संतांचे एक असं दुकान आहे, संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे. संत सज्जनी मांडिले दुकान, सज्जनी मांडले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, जे लागन ते महाराज. भक्ती मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. महाराज जीवाचा हाच मोठा सगळ्यात मोठा भ्रम आहे. आणि संत कशासाठी येत राहतात? हा भ्रम घालायसाठीचे येत राहतात, है का नाही? जीवाला मोठा भ्रम पडेल, अशा भ्रमाचं निरासन करण्यासाठी संत येईल राहते महाराज. आणि
ते संत, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. महाराज फार जगाचे आघात सोचित्या ते संत असतात. भ्रांतीपासून हेरतले संतांचं काम पहा. या जीवाला जी भ्रांती पडेल ना, मी देह हीच भ्रांती पडेल. आणि हे काम जर करीत असतील कोणी भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले, हरोनिया घातले आत्मस्वरूपी. महाराज हे सगळ्यात मोठं कारण. देव कुठे महाराज? देव कुठे? देव आहे, देव आहे, हृदय मंदिरे शोधून पाहे, हृदय मंदिरे शोधून पाहे, हृदय मंदिरे शोधून पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरे शोधून पाहे, हृदय मंदिरे शोधून पाहे, हृदय मंदिरे शोधून पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. महाराज माणसाला चौकड एखाद्याची सुई हरवली, मोठ्या उजेडात चालले, सुई पडली घरातून पाहू राहिले बाहेर, कधी मेळ लागायचं महाराज त्याचा वाला हाय का नाही? नीज वस्तू दाबिली माझी मज म्हणी. अरे तुझ आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपलं नेमकं जागा चुकेली महाराज. हा आपण देव पाहायला इकडं तिकडं ते येडे होते का? न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचारती साधन, फक्त तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. महाराज मेळ नाही लागायचे या आशयाना. नाथ बाबा सांगा त्या कुठं जाऊ नका, तेच नाथ बाबा सांगा त्या तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम सेव, संता संगी हे वासुदेव धनीवरी. काय करायचं आता? आता करायचं काय? तेच नाथबाबा सांगा त्या न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन. तेच नाथबाबा सांगा त्या बाबा तीर्थयात्रे सुखी जाऊ. मग जीवाना काय करायचं नेमकं? आणि याच्यासाठी साधूला शरण म्हणून जाण त्यांना गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषी. झाडाला वाळायला लागला ते लिंबाचं झाड आणलं बादलीवर पाणी, लागले मोकारावानी वर्ष पाहिलं जमंग महाराज खेळ. अहो त्याच्या बुडाला पाणी घालावं लागत. मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषी. तसं परमार्थाचं तरी काहीतरी मूळ असं ना, मोगमे हा खायला हे सप्ते दिंड्या वाऱ्या मोगमे का महाराज? याच सुद्धा मूळ आहे. म्हणून जाणं त्यांना गुरु भजिजे. आपल्या जीवनाचं जर सोनं कोणला करावा वाटत असेल महाराज, तर सगळ्यात मोठं साधूला शरण जायचं. अनन्य भावना, आपल्या पाटीलक्या, आपला शहाजूकपणा, आपल्या सगळ्या बाजूला ठेवून महाराज संताची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे बर का, सर्व भावाना, सर्व भावे दास झालो त्यांचा. कमून का त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. महाराज संत संत हे इतकं दयाळू अंतकरण नाहीच गडे जगात. जा कोणी कुठेही हिंडा नाहीच महाराज. लेकुराचे हित वाहे माऊलीच्या चित्त, आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती. लेकुराचे हित वाहे माऊलीच्या चित्त, आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती. संतायला दुसरी उपमा पुरत नाही महाराज. आईची सुद्धा उपमा तशी कमीच बर का संतायला, पण आता विलाज नाही, त्याच्या पुढं
पुढे उपमा द्यायला काही नाही, आईच्या वर शब्द नाही उपमा द्यायला, म्हणून महाराजांनी आईची उपमा दिली संतायला. ती सुद्धा उपमा साधूला कमी पडते महाराज. इतकं मृदू स्वभाव नवनीत, इतकं नरम अंतकरण राहत साधूचं. फक्त हा जीव तयार झाला पाहिजे शरण जायला. आणि काय केलं हनुमंतरायानं आज आपण ज्यांचा जन्म उत्सव करू राहिलो, काय केलं महाराज? त्या भगवंताचे जेव्हा त्यांनी चरण पाहिले, काय केलं? दाशत्व निकट हनुमंत पैके राम दाशत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण. महाराज दास व्हावा लागत, लीन व्हावा लागत, दीन व्हावा लागत संताय पै. बर का आपण कुठे नको तिकडं पुढे रे पै लीन होतो महाराज. नाही, ह्या जगात एक सर्व सत्ता तो भगवंताची, आणि लीन व्हायची जागा असं एक तर संतांच्या पायाजवळ व्हा, नाही तर भगवंताच्या पायाजवळ. संतन के संग लागरे तेरी अच्छी बनी गे. आपला जर जीवनाचा यथार्थ उद्धार करून घ्यायचा असेल, त्या भगवंत तत्वाचं जर यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करायचं असेल, तर संतायला महाराज शरणच जावं लागेल. आपला विषय चालू होता नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. आपण ह्या आपल्या सगळ्या पाटीलक्या बाजूला ठेवून संताईकडे जावं लागत, काहीच नाही महाराज. आणि आपला प्रभावच उलटा आहे महाराज. उलट्या प्रभावात कसं शक्य होणार? आपल्याला सगळं हे आपल्या सोयीनं चालावं असं वाटत. प्रत्येकाचं ते माझ्या सोयीनं झालं पाहिजे महाराज, चालणार नाही. ही तिथं एक सत्ताधारी तो भगवंत आहे ना, आणि सगळं तेच जसं ठरेल असलं तसं होईल. आपल्याकडून काहीच होऊ शकत नाही. पण आपल्याला ते असं वाटत मी माझे कल्पनेने झालो पांगुळा, मी आणि माझं हे वज घेऊन आपण सगळं चालू राहिलो. आणि महाराज हे संत तरी काय, मी आणि माझे स्मरण जयाचे विसरले अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर विठ्ठल. महाराज मी आणि माझी आठवण सुद्धा हा देह मी सरे उरला उरे विठ्ठल.
देह मी सरे आणि उरला उरे विठ्ठल, ह्या देहातून मी बाजूला काढायचं महाराज इतके सोप्या गोष्टी नाही याच्यासाठी संत इकडे जावं लागत. आणि 8ही भक्ताईमध्ये हनुमंतरायासारख्या ना दास्यत्व भक्ती केली महाराज. आपण महात्म्या जवळ महात्म्या ज्ञान सांगायला लागतो, जमणार नाही महाराज, हा खेळ कदापि जमणार नाही. विठ्ठला विठ्ठला असं काय होत, हनुमंतरायाला शरण गेले तुकोबाराय, काहीतरी कारण असं ना. एवढे आता तसं जर पाहिलं तर ती पांडुरंगाची निश्चिम भक्त हाय का नाही. पंढरी आहे माझे माहेर साजनी, ओव्या कांडणी गाऊ किती, किंवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखितो दारवंट, केला भोग वाटा आम्हा लागी. असे निश्चिम भक्त तुकोबाराय पांडुरंग सोडून पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृती सोटणी पांडुरंग. अशी काय अडचण आली का जग विश्वव्यापक भगवान परमात्मा तुकोबारायला देऊ शकलं नाही, ते हनुमंतरायाला शरण चालले महाराज. ही तर खरं म्हणजे हे जे भक्तीचं गुण राहत महाराज, हे भक्तीचं प्रेम, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा, तया माझे प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. ह्या भक्तीतलं काही प्रेम वेगळं राहत महाराज, आणि ते प्रेम देत राहत्यात संत. कारण संताची आगावा प्रेमाचा सुकाळ, तेथे मी राहीन होऊन याचक, घालतील भीक तेथे माझ महाराज. हे जर प्रेम भक्ती असन तर ही प्रेम भक्ती जर असन, ही प्रेम भक्ती फक्त संत इकडे महाराज. आणि दुसरा असा संत तुकोबारायला वाटले नाही कोणी त्यावेळेस सुद्धा, माऊलीवर फार श्रद्धा होती, फार श्रद्धा होती. काय असं हनुमंतरायनं केलं असं महाराज. हनुमंतरायच्या नदीत आंघोळ करायचे आणि ते असं पाणी वाहत जाऊन त्याच्या खालतील्या साईडनं बरंच लांबवर गेल्यावर नळ आणि नीळ, नळ नीळ हे दोघ जण त्यांच्या खाली जाऊन आंघोळ करायचे त्या ऋषीच्या आश्रमात. पण ते भक्तीचे तरंग हनुमंतरायचे अशी वर यायची. जवळ आपण शॅम्पू लावून एखाद्या त्या स्विमिंग पूल मध्ये जातो, ती तरंग नाही वर येते का, तसे भक्तीचे तरंग येत होते हनुमंतरायचे. जिडून स्नान केलं आणि ते नळ काहीच नव्हते करीत महाराज, फक्त हनुमंतरायच्या आंघोळीची वाट पाहायची. आणि हनुमंतरायचं स्नान झाल्यानंतर ते नळनीळ पुढे जाऊन उड्या टाकायचे गंगेमध्ये आणि तिथं स्नान करायचे. आणि ते जेव्हा त्यांना ती भक्तीचे तरंग लागायचे, तरंग महाराज काय त्यांचं महिमा वर्णून मी पामर, न कळे साचार ब्रह्मदेका महाराज. झालंय प्रमाण आपलं ते. आणि पहा ज्या वेळेस प्रभू रामचंद्राला सेतू बांधायची पाळी आली, आता आपल्याला घर बांधायचं असलं उलट शकतं इंजिनियर भानगडीला लागते महाराज. किती योजने होता तो सेतू, एवढा मोठा विस्तारानं असा मोठा असणारा सेतू. आणि त्यावेळेचे इंजिनियरच होते नळनीळ, सगळे पर्वत काहीचे काही आणून द्यायचे. पण त्यांना असं वरदान होतं त्यांच्या हाताने ते दगड तरंगायचे महाराज. दुसऱ्याने टाकल्यावर दगड राहत नव्हता, तो दगड बुडून जायचा. फक्त नळ आणि नीळ ह्या दोन वानरांना जर दगड टाकला आणि तो दगड तरंगायचा. हे अध्ययन केलं तुकोबारायानं, हे सगळ्या अध्ययन केलं तुकोबारायानं. असं वाचता वाचता त्यांच्या लक्षात आलं, नुसतं वाचनच नाही महाराज, तुकोबारायाची निश्चम भक्ती संतांवर होती. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा आयशी. माऊलीचे 1000 ज्ञानेश्वरीचे पारायण करेल होते महाराज, भागवताचे 1000 पारायण करेल होते तुकोबारायानं. हे आपाप नसतं साध्य होत, तरी त्यांना म्हणायची पाळलेली काय भक्ती त्याच्या वाटात शरण शरण हनुमंता. आणि आपुला परमार्थ किती की महाराज, किती परमार्थ आहे महाराज. त्याच्यातून जर जमा खर्च काढला शिल्लक सुद्धा काही नसन राहत, मग गुण नाही ना महाराज. परमार्थ चालू आहे आपला, कधी बंदी काकडा भजन हरिपाठ सप्ते कीर्तन. एका दिवस घरी नाही हा कीर्तन झालं का ते कीर्तन. समाधान आहे का? परमार्थ करणारा विचारायचं, स्वतःला विचारायचे, काही कोणाला विचारायचं नाही. जर नसलं समाधान महाराज, कुठं तरी आपलं चुकत. कारण परमार्थाचं फळ आहे, त्याने सांगितलं तेने सदा चित्ता समाधान. साधूचे प्रमाण आहे ना, हे कशी कोटी होती. जर समाधान नसलं आपलं, समजून चालायचं आपलं कुठं तरी चुकत. परमार्थ केवढा करावं, डेकोरेशन केवढं करा, पण भक्तीचा रस कशी ती
हा आपलं लय मोठं चालू आहे, काहीची काही चालू आहे, पण महाराज दर्दी नाही ना. गर्दीला काय करणार, दर्दी दर्दी. हा भागवतात विषय आलता. भक्ती माता ज्या वेळेस महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेली आणि तिला 2 मुलं होते महाराज. भक्ती तरुण झाली, तरुण, आणि तिची मुलं वृद्धपण आलं, क्षीण झाले. असं कुठं झालं का? आई तरुण आणि मुलं म्हातारे. पण महाराज मग आता हे साधू संतांनी सांगितलं म्हणजे झालंच ना. साधूचं प्रमाण कसं खोटं होईल महाराज? भक्ती तरुण झाली आणि भक्तीचे मुलं ज्ञान आणि वैराग्य महाराज हे क्षीण झाले, क्षीण. आज सुद्धा तीच परिस्थिती. चांगला जर बारीक विचार केला ना, ज्ञान आणि वैराग्याचं गर्दीला कमी आहे का आज? मोठमोठे सत्ते, मोठमोठ्या गर्द्या किती कमी, पण महाराज गर्दी नाही. ज्ञान आणि वैराग्य लोपेले. हे फक्त देखावा. आणि महाराज याच्यासाठी सगळं अभिमान. ते तर म्हणे अभिमान गेला पाहिजे, है का नाही? आणि हे सगळ्यात जास्त अज्ञानाला नाहीच महाराज. नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी विठ्ठल. अहंकार आहे सामान्याला काहीच नाही करेल महाराज. सामान्याला अहंकारच. पत्तरवाळ्या उचलणाराला अहंकार होईलच कसा? सत्यामध्ये पत्तरवाळ्या उचलणारा अहंकार व्हायचं काय काम आहे? हा माईकवर बोलणारच आमच्या सारख्याला अभिमान 100% होतो. आणि हा अभिमान महाराज म्हणे विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला महाराज. जर भक्ती करून वाया जात असलं तर एक अभिमान टाकायला काय हरकत आहे? पण महाराज तुका म्हणे नरकी घाली अभिमान. फार तुकोबा राहायचे प्रमाण म्हणजे महाराज ज्याला बसतील त्याला सोपं नाही. त्याचे जे रेडीमेड कपडे आमचे गुरुवारी अनार्थी बाबा सांगत राहते, संताईचे प्रमाण म्हणजे रेडीमेड कपडे ज्याच्या मापात आलं त्याला बसलं. हा हे काय कोणाला उद्देश नसतो राहत बरं का. कुठलाही महात्मा असो, कुठलाही कीर्तनकार असो, आता आपण तर नवीनच या क्षेत्रात, महाराज कोणालाच उद्देश नसतं. पण संतांचे प्रमाण हे रेडीमेड कपडे असते. विठ्ठल विठ्ठल. आणि संत सोडून हा मार्ग कळत नसतो महाराज. तुम्ही कुठे जा, कोणताही कीर्तन घ्या, संत सोडून कीर्तन करून पाहायचं कीर्तनकारानं. कुठलाही कीर्तनकार असला, ज्ञानोबा तुकोबाला बाजूला करून कीर्तन करून पाहिजे महाराज. त्यांच्या काय अभंगाची किंमत असन महाराज. एवढं तुका सेतू म्हणले महाराज. आणि एवढे परिकाष्ठा करून किती येतो कीर्तनकार केवढा झाला तर काय किती अध्ययन राहतं कोणाचं महाराज. आणि काय असन त्या आज गाठीची किंमत काय असं? लाखो रुपये, 5-5 अभंगावर कमी ते लोक लाखो करोडोच्या संपत्ती कीर्तनकाराच्या, करोडोच्या. त्यामध्ये आपणही येतोच ना थोडेफार, आपणही हिंडतो म्हणजे आपणही त्याच्यात आहे ना. पण महाराज काय आपण त्याच्यातून घेतो काय? घेतो काय? काहीची काही खर्च कार्यक्रमाला हे ते चालू आहे. पण माझा उद्देश एवढा आहे, आपण घेतो काय? आणि संत ऐकून घ्यायचं राहतं महाराज. संत ऐकून घ्यायचं राहतं. संत येईलच त्याच्यासाठी राहत. आताच महाराजांना प्रमाण सांगितलं, संत द्यायला येत राहते पण घेणाऱ्याची पात्रता पाहिजे. आपल्या झोळ्या फाटक्या महाराज. एकटा आपल्या झोळ्या क्लिअर करावं लागतील. आणि जीव नेमकं सगळा जग सुखाच्या शोधात आहे. सगळा जीव, प्रत्येक जीवाची अपेक्षा कुणीकडे? सुखाकडे. मग आतापर्यंत ज्याची त्याने विचार करायचा आपलं वय किती झालं, सुखाची ना आपली गाठ झाली का? मग त्याच्यासाठी परिकाष्ठा काही कमी करेल का? स्वतंत्र आता कमी होईल परिकाष्ठा. आतापर्यंत आपले 50-50 वर्ष वय झाले. प्रत्येक जण हे सुखासाठी धडपड करतात, सुखासाठी. आता एखादं म्हणंगाडे माझं जर बरं आहे. संपत्ती म्हणजे सुख नाही, संतती म्हणजे सुख नाही महाराज. सुख वशे एके ठाई, बहु पायी संताची. त्याला असं अंतकरणातून वरून वरून सांगत तो. पण महाराज ज्याची त्याला प्रत्येक जण अंतकरणातून किती दुःख आहे फक्त त्याची त्यालाच माहिती. आणि संत पाहिल्यावर अंदाज करते बर का. दैवयोगाने काही संत महात्मे असे दिव्य महापुरुष राहते बाबाजी सारखे,
यांच्याकडे काय आवताव आणायचं काम नाही, ते पाहिल्या पाहिल्या सांगते ना आपल्याला. तुमचं कसं काय, तेव्हा त्यांना काही चाटा चोटा मारायचं काम नाही. आपला मुद्दा चालू होता. प्रत्येकाला माहितीये आपली तळमळ सुखासाठी चालली आहे का नाही. मग आपल्याला सुख झालं का, हा ज्याची त्याच्या मनाला प्रश्न विचारायचा. जर नसन झालं आतापर्यंत सुख, काही काही दुःख आहे, काही दुःख आहे. ज्याला हाय त्याला दुःख आहे, ज्याला नाही त्याला दुःख आहे. बरोबर आहे नाही बंटी महाराज. आय वय रडती रणकी रडती. हा महाराज फार हे. मग ज्याला आपला विषय चालला सुख का नाही, अहो सुख राहिलं एका बाजूला ना आपली धाव चालली, आपण या विषयात सुख पाहतो महाराज. हे सगळं हे जे गाडी माडी याच्यात सुख पाहतो आणि सुख याच्यात नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार सुद्धा नाही महाराज याच्यात सुखाचा पुढं. आपण म्हणतो सुखी आहे, 1000 इंचू एका जागेवर डसल्यावर, 1 इंचू डसल्यावर कसं होतं. 1 इंचू, अरे इंचा गुरुवर्य मग सांगत राहते, अरे तुम्ही हिंगळाच्या बाजूवर झोपेले म्हणे, हिंगळाच्या बाजूवर. हा संसारिक जीव असं हिंगळाच्या बाजूवर झोपेले, 1 डसल्यावर कसं होतं. त्याच्या असं शेज करून झोपेले महाराज. चौकून निसतं चटके कोणाला कमी. माणूस फक्त मी सांगितलं मग आवताव अंत सांगत नाही तर प्रत्येकाला या संसारात चटके महाराज. आणि आवताव अंत माझं बरं आहे म्हणतं, पण अंतकरणातून नाही महाराज, अंतकरणातून नाही. बरंच नाही राहत दुःख. आपण ह्या सगळ्या फॅसिलिटी मध्ये सुख पाहतो, गाडीत सुख पाहतो, माडीत सुख पाहतो, संसारात सुख पाहतो, याच्यात सुखच नाही. दुःखामुळं चहूकडे हिंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले ओढाळ. कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. महाराज या दृष्टीवर पडळ आलं. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. तुम्ही दुःख गेले विठले भक्तीचे पद.
माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र सजन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचनी, तेथे कोण सोडविन एका सद्गुरु वाचुनी, विठ्ठला विठ्ठला महाराज एक एक विकाराना माणूस इतका ग्रासले, हे विकार हे बाहेरचे तर जाऊ द्या, पण हे मधले आहे का नाही, हे मधले काम क्रोध वैरी घातले बाहेरी बैसाला अंतरी पांडुरंग, हे आपल्या हृदयात पांडुरंग काय बसत नाही का ते स्वच्छ नाही महाराज. आपल्याला येडा बसायचं म्हणल्यावर झाडून झटकून बसलो आपण, पण तो भगवंत आपल्याला हृदयात यावा वाटत असं नवे नवे तो हृदयस्थ भगवंत प्रगट व्हावा वाटत असं आत्ताच प्रमाण झालं. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता घळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला स्वज्वळ, बाप रखमा देवी वरून विठ्ठल दिनाचा दयाळ. महाराज भगवंताचं दर्शन हे संतांशिवाय होऊ शकत नाही. हरे प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. ज्याला त्या भगवंताची विश्वव्यापक भगवंताची प्राप्ती करावं वाटत असत महाराज त्यांनी संताई जवळ जायचं. संत विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, संतांशिवाय नाही महाराज. आणि अशा महापुरुषाला शरण जा गेल्यावर काय होतं का, तुका म्हणे कुळ उद्धारिले, शरण गेली याचे काय होते फळ. तुका म्हणे कुळ उद्धारिले महाराज, आपलाच नाही उद्धार होत. ह्या भगवंताचं नामस्मरण केलं, ह्या भगवंताला शरण गेलं महाराज, मातृ पितृ भ्रात्रा सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. एवढ्याला उद्धाराचा अधिकार हे एका सामान्य जीवते, पण तो जीव असा पडून राहत नाही. तिड गेल्यावर आपण एखादं रोप लावलं, एखादं झाड आणून लावलं पण ती महाराज असं याच्यात कितीक वाढलं पुन्हा पाहायला किंवा याच्या मुळ्या कितीक वाढल्या, दररोज गेला ना उकळून पाहिलं तर खेळ जमा का. तसंच चालू आहे आपलं भक्तीचं. 8 दिवस गेला किती ते मी मोठा झालो पाहता माणूस, महाराज मेळ नाही जमत, त्याच्या मुळ्या उकरून पाहिल्यावर. बरं आपण आता सगळे शेतकरी आपण ज्या टायमाला पेरितो त्या टायमाला झाकीतो का तसंच होतो. झाकल्यावरच चांगलं उगत का उघड ठेवल्यावर, झाकल्यावर. मग आपली भक्ती नेमकं आपली झाकून चालू आहे उघडत अशी चालू आहे म्हणून उगत नाही महाराज. ती विठाला विठाला परमार्थ हा आपल्याला असं वाटत लोकांताचा खेळ आहे, लोकांताचा नाही महाराज. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. हे महात्मे सगळं सोडून इथं डोंगरावर आले, पण आपण काय त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही महाराज. एकांतामध्ये जी परमार्थाची मजा आहे ती लोकांतात नाही. हा खेळ आहे फक्त, इडून फक्त मार्गाला लागतो महाराज. पहिलीत गेल्यावर त्यांना 10वी काहीतरी करावा ना, पुढं एखादा वर्गात पास होऊन जावा ना. भाजनाला गेला पहिल्या दिवशी, अरे तू 50 वर्षात झाला, आता म्हणता येणं तरी भजनच म्हणतो. आपल्याला असं नाही म्हणायचं दुसरं काही करावं, पण समाधान तर झालं पाहिजे ना महाराज. त्याचं समाधान झालं पाहिजे ना. जर होत नसलं तर आपण पाहायचं आपली जर प्रगती नसेल काही. सगळ्यात मोठा जर भगवंताचा प्रसाद असेल महाराज तर समाधान बर. आणि समाधान जर होत नसेल तर निश्चित आपल्या भक्तीत काहीतरी चुकी. आणि मग ती कोणाला तरी महापुरुषाला विचारावं महाराज. आणि देव लांब नाहीच, देव आणि ह्या चर्मचक्षुन पाहायचा विषय नाही बरं का. देव आमचे गुरुवर सांगत राहत्या, देव काय खरकाट्या डोळ्यानं पाहायचा विषय एक महाराज. तो हरे श्री हरी पैना डोळे भरी, तो हरे श्री हरी पैना डोळे भरी, तो हरे श्री हरे पैना डोळे भरी, तो हरे हरे पैना डोळे भरी. Hare
भगवंताचं स्वरूप सांगितलं. सत्य ज्ञान आनंद गगनाचे प्रवर्ण, नाही रूप नाही गुण नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोने. महाराज एकदा पाहिल्यावर पुन्हा त्याला अर्जुनाला विश्वरूप दर्शन ज्या वेळेस दाखवलं त्यावेळेस तो म्हणे आता हे आटपून घे म्हणे. हा हे पाहत नाही महाराज, ह्या डोळ्यांना भगवंताचं कसं स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी याचे ते हे समचरण, साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. असंही महाराज त्याचं स्वरूप. आनंद अद्वय कासे सोनकळा, पांघरे पाटोळा, घननीळ सावळा वाही अन्न आहे का नाही. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती. त्या भगवंताचं हे सगुण रूपाचं वर्णन केलं महाराज. पण सगुणा भजता निर्गुण पावलो, विकल्प झरिता जिव्हा जडे. महाराज भगवंताचं खरं स्वरूप कसं आहे, भगवंताचं खरं स्वरूप कसं आहे. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. तेरे गुण निराकार तू चिरंजीवाया, तेरे गुण निराकार तू चिरंजीवाया. नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिरगुराया. हे भगवंताचं खरं स्वरूप आहे बर का. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी याचे. हे रूप पायासाठी योगी जपी तपी जंगलात जाऊन उलटे पालटे टांगून योगी याच्या ध्यानी ध्याता ना तोडशे. तो आम्हापाशी मागे पुढे या साधू संतांना मार्ग दावून गेले आधी. दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंठा कोठे काही. त्या भगवंताच्या सत्य स्वरूपाचं ज्ञान करायसाठी महाराज हे संत आणि ह्या संताला शरण. कसं आहे महाराज त्याचं, तसं तो पुढे तैसा हृदया माझे मी राम म्हणे, असता सर्व सुखाचा आराम, कि भ्रांता शिकामो विषयावरी. तो भगवंत कुठे आहे माऊली ना तर त्याचा पत्ताच सांगितला. तो तुमच्या हृदयस्थ आहे. भगवंत कुठे आहे, तैसा हृदया माझे राम. आणि तो आपल्या हृदय येते आणि आपण पाहू कुठं राहिलो त्याला. कधी मेळ लागन महाराज. म्हणून ते म्हणे हे नारा एकदा हात बघ जरा म्हणे. आपण देव पाहतो कुठं महाराज, देव पाहतो कुठं, देव बसले मध्ये आपले. तैसा हृदया मध्ये मी रामू म्हणे, मज हृदयी सद्गुरु. त्या तत्वाला म्हणले बर का माऊलीची पहा ज्ञानेश्वरी. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादर विवेकवरी. त्याच तत्वाला माऊलीची पहिली ओवी ज्ञानेश्वरीची. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तूच गणेशू. ह्या आत्म्याला देव म्हणले ज्ञान देवा प्रमाण आत्महा निधान, आणि सर्व घटी पूर्ण एक नांदे. कुडा नाही म्हणतो, प्रत्येकाच्या हृदयस्थ तो भगवंत आहे. पण एकदा आपल्याला आपल्या हृदयात आहे हे माहित करावं लागेल ना. आपल्यात आहे का माहित होत नाही महाराज. तर माऊलीनं तिथं दृष्टांत फार दिले, भारी भारी दृष्टांत दिले. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशे तोचेची अपद्राड, तरी ते आभेरून गोचिड अशुद्ध का शेविती. दुधाचं आणि त्या गोचिडाचं अंतर किती राहतं महाराज. गाईच्या कासामध्ये जो गोचिड राहतो त्या गोचिडाचा आणि दुधाचा अंतर किती राहतो. तो दररोज एक पडदा तोडून रक्त पितो रक्त. आणि एक पडदा काहीतरी एक डंक केला तर मध्ये पवित्र असं दूध आहे. पण त्या दुधापर्यंत तो गोचिड जात नाही. कमून त्याला रक्त प्यायची सवय लागली महाराज, त्याला दुर्गंधीची सवय लागली. तसंच आहे आपलं महाराज. गोचिड मागलीने त्याला नाही म्हणलं, आपण सुद्धा तसेच आहे. काही गोचिडे भक्त भाऊ मनात राहतात, काही मागायचं साधू जवळ, काही गरज नाही चालूच राहते ह्या जीवाची. पामर जीवी मागावा आणि संत हे द्यायसाठीच असतात.
महाराज पण संत हे देते ही एकदा खात्री झाली पाहिजे. मागून पाहायची, भक्ती करून पाहायची, 100 नंबरी भक्ती करून पाहायची. साधू असं आमचे गुरुवारे सांगत राहतात, जमिनीतून वर ये विठाला विठाला विठाला. आणि हे काही नसतं थोटर नाही महाराज, इकडे अनुभवाची माणसं समोर बसलेली, फार अनुभवी मंडळी समोर बसेल, हे सामान्य नाही. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती म्हणले, हा सामान्य नाही. आणि अनुभवाची माणसं महाराज इकडे साबळे महाराज असते, फार परमार्थाचा अनुभव आहे. आपल्याला ते वरून नसतं दिसत परमार्थाचा बदल. हे कपड्या लत्त्यावर जाऊ नका, कपड्या लत्त्यानंच फसत माणूस, घोळ होतो परमार्थाचा. कपड्या लत्तेवर गाड्या याच्यावर जर गेले परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. ऊस वाकडा तिकडा असला कसाय असला त्याच्यातून रस महाराज शुद्ध निघतो ना. कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. काय अभंग आहे महाराज चोखा महाराजांची. हा चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरले रंगा. महाराज भगवंताला फक्त एकच माप कळत गाड्या, तो कोणत्याच मापाने मोजले जात नाही. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वदाना मोजावे, दुसरं माप नाही महाराज त्यानं. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. महाराज एवढा जगदान मागे तुळशी दळ पाणी. काय महाराज प्रसंग येतो, रुक्मिणीनं देव दान केलता, भगवंत पांडुरंगाला दान केलं, रुक्मिणीनं नारदानं दान घेतलं होतं. आणि बाकीचे सगळेची मीटिंग झाली, मग सत्यभामानं दान केलं, सत्यभामेनं. आणि सगळेची मीटिंग ठरली मग. आणि आता भगवंताला किती 16,108 पत्न्या होत्या ना, मग ते काही एकट्या सत्यभामेचं एक म्हणजे तिनं कसा दान केला म्हणे. आणि पुन्हा परत घ्यायसाठी त्याच्या भारूभार सोनं द्यायचं ठरवलं महाराज, भारूभार भगवंताच्या भारूभार सोनं. आणि ज्या वेळेस भगवंताची तुला चालली, सगळ्यांना आता सत्यभामा म्हणजे काय सामान्य होते का महाराज. तिच्याकडं सोनं म्हणजे काय कमी होतं, सत्यभामेचं काही कमी नव्हतं महाराज. पण हा बाबा असा आहे, हा कशालाच मोजल्या जात नाही महाराज भावाशिवाय. भावाची कारण इकडं एक फक्त भाव लागतो. आणि ज्या वेळेस भगवंताची तुळा चालली कशानाच जमाना. आणि मग रुक्मिणी मातेला म्हणे, आता तुम्ही काहीतरी करा. रुक्मिणी
मस्तक बसल्या उठा की चला तुळसी पत्र परडी ठेविता माधव झाला बरोबरीचा उठा की चला एक तुळशीचं पान घेतलं महाराज माता रुक्मिणी आणि ते पारड्यात ठेवल्या ठेवल्या भगवंत माधव झाला बरोबरीचा उठा की चला. काय लागत महाराज त्याच भाव आणि ह्या भावाशिवाय हा भगवंत कशाने कळला जात नाही. आपला विषय चालू होता मग आपल्याला काय व्यास होत नाही तर का कमल धरू आणि दर धरू नांदनु कायसी एकेची परी परी पराग शेवी भ्रमरू येरू चिखलची उरे. त्या कमळाच्या झाड एखाद्या डबक्यात म्हणा समुद्रात उगेल राहत आणि त्याच्या बुडाला बेंडूक राहतो तो चिखल खातो आणि तो मकरंद सेवन करायला कुठून भ्रमर येत्या आणि तो मकरंद सेवन करून निघून जात्या. पण ते बेंडकाला काय राहतं चिखल. तसा तो भगवंत आपल्या हृदयस्थ आहे आणि आपण इकडं तिकडं त्याच्या शोधू राहिले महाराज कधीही मेळ लागणार नाही. का मृग जळ देखली आढळला थुंकी जे अमृताचा गिळता गराळा. ते हरण असं जोरात पळत सुटलं. उन्हाळ्याचे दिवस आता झळ्या कशा राहत्या आणि जोरात पळता पळता ते पाण्याच्या दांडाईवरून उड्या मारून जातो. कशासाठी मृग जळ. तसंच आपलं झालं महाराज हे त्या हरणाचं नाही चालू. मग भगवंत इतक्या जवळ असताना आपल्याला काय ह्याच ते होत नाही. याच काय कारण आहे महाराज. आणि याच्यासाठी तुकोबराने हे सगळं अध्ययन केलं सगळं अध्ययन केलं. भगवंताची गाठ भेट घ्यायची असत तर संताईकडे जावं लागत आणि म्हणून त्यांनी ह्या हनुमंतरायाला अशी विनंती केली ती अभंगाच्या प्रथम चरणात. शरण तुकोबराय त्या पवन सुत हनुमंताला शरण गेले म्हणे शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभाटा. ह्याच्यातल्या ज्या चांगल्या वाटा आहे भक्तीच्या आणि त्या भक्तीच्या वाटा ह्या जीवाला कशा प्राप्त होईल. आपल्यासाठी माग नाही महाराज आपल्यासाठी वाट मागितली तसे तर मार्ग दावून गेले आधी आपला झाला विषय.
पण संतांचं सगळं मागणं ह्या समाजासाठी मागणं महाराज हे की नाही. संतांचं वैयक्तिक काही नव्हतं. तुका म्हणे उरलो उपकारापुरता. संत हे फक्त उपकारासाठी असते महाराज. त्याच्यामुळं त्यांचं स्वतःच अस्तित्वच नाही. संतांचं हे सगळं हे समस्त ही श्री वासुदेव. संत म्हणजे काय असते महाराज. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव भक्ता माझी राव आणि ज्ञानी यातोच. ज्ञानी ज्ञानी कशाला म्हणते महाराज. ज्ञान कायला म्हणते. हे बाह्य हे बाकीचे सगळे ज्ञान म्हणजे आमचे गुरुवरे सांगत राहते पोट भरायची विद्या आहे तेच एक ज्ञान. तरी परमात्मा अशी जी एक वस्तू असे जे तया दिसे ते ज्ञान असतं. परमात्मा एक वस्तू आहे आणि त्याला जर पाहायचं असलं ती दिसती त्याला ज्ञान म्हणते महाराज. म्हणून असं ज्याला भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तोची हे विश्वाची माझी घर ऐशी मती जयाची स्थिर किंवा उन्हा चराचर आपणाची झाला महाराज. हे फार सर्व याला व्यापक दर्शन म्हणते व्यापक. आणि ही फार मोठी दिव्य आता ही बाबाजी सारखीची अवस्था आहे महाराज. आपल्याला जवळ तू मी माझं तुझं कळत ना तोपर्यंत नाही फार घसावं लागत परमार्थ त्या परमपदाला जायचं असेल तर. नाही तर मग काय अडचण नाही. आपल्याला एकदा साध्य ठरावं लागेल महाराज. तुकोबा राहायचं जवळ साध्य ठरवलं आपल्याला यथा सांग एखाद्या गावाला जायचंय एकदा ते गाव निश्चित केल्यावर रस्ता आपाप सापडत महाराज. तसं आपल्याला आता चाललाय हा खेळ सगळा भक्तीचा. सत्य चालू आहे वाऱ्या चालू आहे आपलं. पण नेमकं आपलं याच्यातून साध्य काय करायचंय महाराज. साध्य काय करायचंय नेमकं ठिकाण ठरावं लागेल आपल्याला. हे परमार्थ करून करायचं काय. परमार्थाचं फळ तरी काय हे तर ठरावं लागेल ना आपल्याला. कशासाठी आपले धर्म अर्थ काम मोक्ष अशा आपण चौकात आहे आज उभं. अशा चौकात आहे आणि या चौकातून जायचं पुढे आपल्याला. धर्म अर्थ काम मोक्ष कुठं जायचंय हे ठरावं लागेल महाराज. याच्यासाठी संत चरणी भाव धरा क्षणोक्षणी नामस्मरा मुक्ती सायोज्यता वरा हेची करा रे बापांनो. त्याला त्या मुक्तीचा अधिकारी व्हायचंय. त्याला ती मुक्ती घेऊनच उभी महाराज. ती माळ गुण कुसुमांची माळा घेऊन निघाली मुक्ती बाळा. कशासाठी महाराज. वैराग्याचा गळा घेऊ त्याची तिला नवरदेव सापडाना. मुक्ती आपण जी मुक्ती मुक्ती म्हणतो फार मुक्ती फार श्रेष्ठ म्हणतो ना ती मुक्ती माळ घेऊन उभी आता. पण तिला नवरदेव भेटाना. तिला नवरदेव कसा लागत. वैराग्याचा गळा घेऊ त्याची महाराज. ज्ञानेश्वरीचे वावे हे सामान्य नाही. त्या प्रमाणात जे बसन ते बसन हे संतांचं प्रमाण आहे महाराज. याच्यातून चांगलं चांगलं उडून जाते. हा घेऊन निघाली मुक्ती बाळा परी वैराग्याचा गळा घेऊ त्याची. कुठे वैराग्य महाराज. वैराग्य कशासाठी लागत परमार्थात कशासाठी लागत महाराज. काय वैराग्य कशा संग खायची वस्तू एक वैराग्य महाराज. धगधगीत वैराग्याची ज्वाला माझे तुकोबार आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुल तसे. आणि आशे तुकोबर आहे आणि आशे हनुमंतराला वाट विचारे त्या शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभाटा. आणि त्या वाटा कोणत्या आणि ते हनुमंतराय कसे होते महाराज. ते काय असे सामान्य होते का. ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगते महाराज. धीर
स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा. महाराज वेळ तर फार झाला पण आपला आत्ताशी कीर्तनाला सुरुवात झाली. शूर शूर तर माहिती आहे आता सगळं रामायण आपण ऐकले महाराजाच्या मुखातून. आता इकडं रामायण झालंच, सगळ्या रामायणाची कथा भाग माहिती. फक्त एक शूर शूर काय हनुमंतरायना सगळं आपलं ऐकले. पण धीर या शब्दाचे एक गुरुवारी आमचे उदाहरण सांगत राहत्या. ज्या वेळेस हनुमंतराय सगळी लंका जाळून आणि इकडं आले रामेश्वरला, आणि त्यावेळेस ज्या वेळेस विभीषण महाराज शरण आलता प्रभू रामचंद्राला, रावणानं सांगत होतं विभीषण रावणाला समजून सांगायचा प्रयत्न केला. बाबा हे असं नको, जे हा जाळ आहे म्हणे, सीतामाई म्हणे कडकडीत अग्नी ज्वाळा आहे, ही ज्याची त्याला परत दे, हा जाळ आहे म्हणे. आणि रावणानं ज्या वेळेस लात मारली, आणि महाराज सांगू का तुम्हाला, संताय विभीषण आणि संतायचा ज्या वेळेस छळ होतो ना, त्या आधीच पण रावणाला उत्तर कळा लागली. महाराज एवढा मोठा रावण होता, ज्या दिवशी विभीषणाला लात मारली त्या दिवशी रावणाची उतरती कळा लागली. विठ्ठल आणि मग विभीषण इकडे शरण आला प्रभू रामचंद्राला. आणि बाकीच्या सगळ्यांनी विचारलं भगवंताना, अरे हा कोण आहे म्हणे. त्यांनी सांगितलं, नळाला विचारलं, जांबुवंताला विचारलं, सुग्रीवाला विचारलं, वालीला विचारलं. वाली तर नव्हता, सुग्रीव आणि अंगद होता. आणि हे फार महाराज जांबुवंत फार हुशार व्यक्तिमत्व होतं. सगळ्याला विचारलं याचा स्वीकार करायचा का काय म्हणे. बाकीचे म्हणे शत्रू काय, शत्रूचा भाऊ काय. महाराज तो आपला शत्रूच झाला म्हणे, त्याचा स्वीकार करू नका. आणि प्रभू रामचंद्र स्तब्ध झाले आणि हनुमंतरायाकडे पाहिलं. आणि हनुमंतराय काय करायचं आता. हे हनुमंतराय अख्खी लंका हिंडून येल होते, त्यांना माहिती विभीषण काय होता महाराज हा. आणि मग हनुमंतरायना भगवंताला सांगितलं, महाराज याचा स्वीकार करा. आणि प्रभू रामचंद्राने तिकडं ती लंका जाळायची, अजून जिंकायची, त्याच्या आधी राज्याभिषेक केला. विठ्ठल विठ्ठल हे संतांच्या शब्दाची ताकद आहे महाराज. भगवंत एक इंच सुद्धा संतांपेक्षा, हनुमंतराय संत आहे महाराज. भगवंत तर आहेच पण संत विचार आहे हा. आणि सगळे नाही म्हणले हनुमंतराय हा म्हणले ना, म्हणून हे संत विचारे. जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकाची सावली वृक्ष देतील. झाड तोडायला एखादा आला महाराज आणि ऊन झाला आणि त्याच झाडाच्या सावलीला बसला, त्याला ऊन करीन झाड करणार नाही महाराज. त्याचे माझे संत आहे जे का खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकाच सावली वृक्ष देतील. उसाचं उदाहरण दिलं, उसाला पाणी भरणाराला तोच रशी, तोडणाराला तोच रशी महाराज. असे संत आहे. म्हणून शूर आणि धीर स्वामी. आणि स्वामी भक्ती म्हणजे स्वामी कोणला म्हणत्या, पतीला म्हणत्या महाराज, पतीला म्हणत्या. आणि पतीची सेवा पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, तैसा नारायण आम्हा करी स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, अनुभव नव्हे दुजा. महाराज स्वामीची पूजा करायच्या बारेत हनुमंतरायची काही कमी नव्हती. ते महाराजांनी तिसऱ्या चरण सांगितलं, आता मोठ्या प्रेमानं एकदा भगवंताचं भजन करू. विठोबा
धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभाता तुका म्हणे रुद्र अंजनीच्या सकुमार काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या शुभाता. आणि शेवट महाराजांना सांगितलं हनुमंतराय म्हणजे साक्षात भगवान सदाशिवाचा अवतार होते महाराज. भोज स्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनाशी महाराज. हनुमंतराय म्हणजे महारुद्राचा अवतार. आणि असा यथामती यथा अवकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. वेळ संपला महाराज, आपल्याला पूर्ण नाही पाहता आला, अभंग वडता पाहता आला. आणि कार्यक्रमाला लांबून लांबून मंडळी आली महाराज. सुरेगावून आमचे गुरुवर्य बंटी भाऊ बंटी महाराज सुरेगावकर आणि बंटी महाराज आहे. आमच्या सोबत आलेले वाल्मिक भाऊ कदम असतील आणि सर्व गावातले भजनी मंडळ असतील, मोरेदाजी हरिभक्तपरायण साबळे महाराज, बाहेरगावून काही मंडळी आले, आमचे ठोंबरे भाऊ असतील, मोहन भाऊ असतील, सगळे मंडळी. आता हे गावकरी सुरेगावकरी मंडळी. आणि सगळ्यात महत्वाचं महाराज आमचं कुठेही कीर्तन असलं तर मोठ्या प्रेमानं तात्या मला सुद्धा यायचं कीर्तनाला. असे आमचे सोमनाथ भाऊ उत्कृष्ट मृदुंग वादक महाराज, ज्यांनी असे आपल्या थापेची मोठमोठे कार्यक्रम वाजवले महाराज. पण फार लिंक आहे बरं सोमनाथ म्हणजे तो आमचा पुतण्या आहे म्हणून स्तुती नाही महाराज. पण महाराज शुद्ध बीजापोटी फळे रासाळा गोमाटी भाऊ पकड वाजित होते. आणि तीच आणि सोमनाथना फार त्रास महाराज. हे वय पूर डीजीकडे पळत आहे नाचायला. पण कुठेही कीर्तन असो महाराज तो कीर्तनाला भजनाला कधीच कळत नाही. स्वतः तात्या आले आणि झालेली सेवा भगवंताच्या सद्गुरु जनार्दन स्वामीच्या भोले बाबाच्या चरणी हे सगळेच झालं. पण कीर्तन ऐकायला बसणारे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आहे ना. आणि हा तुम्ही ऐकून घेतलं हे वेडे वाकडं साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळा असे महाराज. हे काय सद्गुरूंनी जशी बुद्धी दिली, जसं वदून घेतलं माझ्याकडून तसं बोलण्याचा प्रयत्न केला. आणि झालेली सेवा भोले बाबाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर
याच्यानंतर असे सुंदर पंगत आहे महाराज ज्यांनी पंगत दिली आपले सुखदेव बाबा चव्हाण, मसूद उंगळे आणि अंबादास पाटील कोकाटे असं सुंदर प्रकारचं आपला गंगागिरी महाराजचं ब्रीद वाक्य महाराज, देने को अन्नदान लेने को हरिनाम तरणे को लिंता और डुबणे को अभिमान, येथे एक शीतदी दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण कोटी याद केले पूर्ण, ऐसे महिमान या क्षेत्रीचे झालेली सेवा भोले बाबाच्या चरणी बाबाजीच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल. धन्यवाद.